यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपले सरकार सेवा अर्जदारांकरिता महत्त्वाची सूचना प्राप्त झालेली आहे. त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोम या ऑप्शनवर यायचं आहे. त्यानंतर आपल्यासमोर गुगल क्रोमची न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. सर्च बॉक्समध्ये आपल्याला यवतमाळ हे टाईप करून घ्यायचं आहे. यवतमाळ टाईप केल्यानंतर आपल्याला यवतमाळ अनाउन्समेंट हा ऑप्शन दिसतील. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. आपल्याला सेकंड ऑप्शन अनाउन्समेंट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अनाउन्समेंटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. मित्रांनो, आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर टायटलमध्ये आपले सरकार सेवा केंद्र एक्झामिनेशन नोटीस फॉर एलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट ऑफ एक्झामिनेशन सेंटर आणि ॲडमिट कार्ड ऑफ कॅन्डिडेट या संदर्भात सविस्तर माहिती दिलेली आहे. सर्वात आधी आपल्याला एक्झामिनेशन नोटीस हा ऑप्शन दिसतो आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती बघण्यासाठी आपल्याला क्लिक हेअर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मित्रांनो न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. न्यू विंडोमध्ये आपल्याला डॉक्युमेंट बघायला मिळते. त्यामध्ये आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ आपले सरकार सेवक केंद्र अर्जदारांकरिता सूचना दिलेली आहे. त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण वन बाय वन बघणार आहोत. फर्स्ट ऑप्शन मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राकरिता पात्र झालेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व 16 तालुकानिहाय परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो दुसरा पॉईंट आहे, परीक्षा केंद्राची यादी व उमेदवाराचे प्रवेशपत्र यवतमाळ जिल्ह्याच्या संकेतस्थळावर www.yawatmal.government.in वर प्रसिद्ध केलेली आहे. 3 नंबरचा पॉईंट मित्रांनो, तसेच उमेदवारांनी परीक्षेला येताना मूळ आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, प्रवेशपत्र, सामाजिक क्षेत्रात राबवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असल्यास त्याच्या प्रत्येकीच्या 2 छायांकित प्रत सोबत आणाव्यात व उत्तरपत्रिकेसोबत सदर प्रती लावण्यात यावा. त्यानंतरचा मित्रांनो पॉईंट नंबर 4 आपल्याला दिलेला आहे, सदर परीक्षेला उमेदवार अनुपस्थित राहिल्यास त्याची अंतिम निवड प्रक्रियेत परीक्षेचे गुण 0 धरण्यात येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. त्यामुळे कुठल्याही उमेदवाराने अब्सेंट राहू नये. त्यानंतर मित्रांनो आपल्याला रुलरच्या सहाय्याने खाली यायचं आहे. रुलरच्या सहाय्याने खाली आल्यानंतर आपल्याला परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. नंबर 1 लोकसेवा हक्क अधिनियम 2015. नंबर 2 संगणक किंवा तांत्रिक ज्ञान. नंबर 3 सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व. यावर आधारित बहुपर्यायी प्रश्न सोडवावे लागतील. परीक्षेचा वेळ मित्रांनो सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत असतील. परीक्षेचा दिनांक 7 सप्टेंबर 2025. त्यानंतर मित्रांनो आपल्याला टीप दिलेली आहे, पेपर सुरू होण्याआधी अर्धा तास अगोदर सकाळी 10:30 वाजता हजर राहणे अनिवार्य राहील. सकाळी 10:45 नंतर कुठल्याही उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. महत्त्वाची सूचना, आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025 बाबत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात WRIT प्रोडक्शन नंबर 3848 ऑफ 2025 दाखल झाली आहे. त्यामुळे सदर निवड प्रक्रिया न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. त्यानंतर आपल्याला परत अनाउन्समेंट या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. सेकंड ऑप्शन आपल्यासमोर लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट फॉर एक्झामिनेशन हा ऑप्शन दिसतो आहे. यामध्ये मित्रांनो जे उमेदवार परीक्षेसाठी पात्र झाले याची यादी दिली आहे. ती यादी बघण्यासाठी आपल्याला क्लिक हेअर या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन PDF ओपन झालेली दिसेल. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ आपले सरकार सेवा केंद्र 2025 हा ऑप्शन दिसतो आहे. आपल्याला फर्स्ट कॉलम बैठक क्रमांक म्हणजे सीट नंबरचा दिलेला आहे. इथे उमेदवाराचे सीट नंबर दिलेले असतील. त्यानंतर सेकंड कॉलम अर्ज क्रमांकाचा असेल. उमेदवाराचा जो अर्ज क्रमांक आहे तो इथे दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो तिसरा कॉलम आपल्यासमोर तालुक्याचा दिलेला आहे. उमेदवार ज्या तालुक्यातील असेल
तो तालुका इथे दिलेला आहे. त्यानंतर मित्रांनो 4 नंबरचा कॉलम जाहिरात प्रसिद्ध प्रस्तावित केंद्र अनुच्छेद क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर आपल्यासमोर 5वा जो कॉलम आहे प्रस्तावित केंद्र शहरी ग्रामीण हे 2 ऑप्शन दिले आहे. तुमचं केंद्र ग्रामीण भागात आहे की शहरी भागात त्या संबंधात माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर चा कॉलम जो आहे प्रस्तावित केंद्र गाव क्रमांक यामध्ये तुमच्या गावाचा क्रमांक इथे दिलेला आहे. त्यानंतर प्रस्तावित केंद्र ग्रामपंचायत नगर परिषद पंचायत वार्ड प्रभाग. प्रस्तावित केंद्र तुमचं शहरात आहे गावात आहे म्हणजेच ग्रामपंचायतमध्ये आहे की नगर परिषद या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. त्यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव इथे दिलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा कॉलम जो आहे तो एक्झाम सेंटरचा हा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. यामध्ये उमेदवाराची परीक्षा कुठल्या सेंटरला असणार आहे यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित PDF बघून घ्यावे आणि आपले परीक्षा केंद्र कुठे आहे ते एकदा व्यवस्थित चेक करून घ्यावे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला परत एकदा अनाऊन्समेंट या ऑप्शनवरती यायचं आहे. त्यावरती आल्यानंतर आपल्याला तालुका वाईज ॲडमिट कार्ड दिलेलं आहे. त्यामुळे तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला रुलरच्या सहाय्याने खाली यावं लागेल. ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं या संदर्भात सविस्तर माहिती मी इथे देत आहे. मी माझं ॲडमिट कार्ड तुम्हाला डाउनलोड करून देत आहे. त्यासाठी मी 16 नंबरच्या तालुक्यावर येत आहे जिथे राळेगाव तालुका एक्झाम हॉल तिकीट यावरती मी क्लिक करत आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर ओके आणि कॅन्सलचा डायलॉग बॉक्स दिसतो आहे. मी ओके या बटनावरती क्लिक करून पुढे जात आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर न्यू विंडो ओपन झालेली दिसेल. यामध्ये तुम्हाला तुमचे हॉल तिकीट दिलेले आहे. मित्रांनो टोटल हॉल तिकीट 171 आहे. तुम्हाला तुमचं हॉल तिकीट कुठल्या पेजवर आहे हे बघून घ्यायचं आहे आणि नंतर प्रिंटआउट काढून घ्यायचे आहे. मित्रांनो ॲडमिट कार्डमध्ये काय काय आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपण क्लिअरली बघणार आहोत. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ आपले सरकार सेवा केंद्र 2025 प्रवेशपत्र. परीक्षेचे नाव आपले सरकार सेवा केंद्र भरती प्रक्रिया 2025. सुरुवातीला आपल्याला बैठक क्रमांक दिलेला आहे. त्यानंतर अर्ज क्रमांक उमेदवाराचा जो अर्ज क्रमांक आहे तो दिलेला आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव प्रवेशपत्रावर दिलेलं आहे. त्यानंतर तालुका उमेदवार ज्या तालुक्यातील आहे तो तालुका येथे दिलेला आहे. त्यानंतर प्रस्तावित केंद्र शहरी की ग्रामीण ते दिलेलं आहे. प्रस्तावित केंद्र गाव क्रमांक उमेदवाराचा इथे दिलेला आहे. त्यानंतर प्रस्तावित केंद्र ग्रामपंचायत नगर परिषद पंचायत वार्ड प्रभाग ते इथे दिलेलं आहे. त्यानंतर महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो परीक्षेचे ठिकाण. तुम्हाला तुमचे परीक्षेचे ठिकाण व्यवस्थित बघून जायचं आहे. त्यानंतर मित्रांनो परीक्षेचा वार आणि दिनांक दिलेला आहे. परीक्षेचा वार मित्रांनो रविवार असणार आहे आणि तुमचा पेपर हा 7 तारखेला होणार आहे सप्टेंबर महिन्यात. त्यानंतर परीक्षा केंद्रावरील उपस्थिती सकाळी 10:30 वाजता उपस्थित राहणे अतिशय अनिवार्य आहे. त्यानंतर आपल्यासमोर परीक्षेचा कालावधी दिलेला आहे. परीक्षेचा कालावधी मित्रांनो सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत असणार आहेत. त्यानंतर प्रवेशपत्रावर परीक्षार्थ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्या परीक्षार्थ्यांनी वाचून जाव्यात व त्याचे व्यवस्थित पालन करावेत. सूचना क्रमांक 1 मोबाईल फोन किंवा अन्य कोणतीही दूरसंचार साधने परीक्षा उपकेंद्राच्या परिसरात आणणे बाळगणे किंवा त्याचा वापर करणे सक्त मनाई आहेत. नंबर 2 परीक्षेच्या केंद्रावर उपस्थित राहण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेपूर्वी अर्जदारांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अंतिम प्रवेशासाठी निर्धारित केलेल्या वेळेनंतर अर्जदारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षेला प्रवेश दिला जाणार नाही. सूचना क्रमांक 3 परीक्षेच्या वेळी प्रत्येक अर्जदारांनी सदर प्रवेशपत्र स्वतःचे छायाचित्र स्वाक्षरीसह तसेच सोबत ओळख प्रमाणपत्र म्हणून आधार कार्ड निवडणूक आयोगाचे ओळखपत्र पॅन कार्ड पैकी एक अधिकृत ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा परीक्षेला प्रवेश नाकारला जाईल. सूचना क्रमांक 4 परीक्षेच्या केंद्रावर योग्य प्रामाणिक आणि समर्पित वर्तन राखणे आवश्यक आहे. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अनिवार्य राहील.
सूचना क्रमांक 5. अर्जदारांनी परीक्षेसाठी वेळेवर प्रवेश केला तरी संबंधित अधिकृत निकषाचे पालन न केल्यास परीक्षेचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तसेच अर्जदार अपात्र झाल्यास त्याची उमेदवारी रद्द केल्या जाऊ शकते. परीक्षेसंदर्भात वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांबाबत अधिक माहितीसाठी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर www.yavatmal.government.in या वेबसाईटवर नियमितपणे तपासणी करावी. अशा पद्धतीने मित्रांनो, एक्झामिनेशन नोटीस, लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट फॉर एक्झामिनेशन आणि ॲडमिट कार्ड कसं डाउनलोड करायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. मित्रांनो, तुमचा अमूल्य वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक हार्दिक धन्यवाद.